मागच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर्षी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता होऊ घातलेल्या आहेत। असं असताना आता सुप्रीम कोर्टामध्ये याच निवडणुकीच्या अनुषंगाने एक याचिका दाखल झालेली आहे आणि त्यावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। याचिकाकर्ते विकास गवळे आहेत माझ्यासोबत। विकासजी, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। याचिका नेमकं काय आहे, तुमचं याचिकेतलं म्हणणं काय आहे? सर्वप्रथम आपल्याला आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या माध्यमातून जे काही विषय आपण 2 दिवसा अगोदर महाराष्ट्राच्या समोर नेला त्याच्यासाठी आपलं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सत्य परिस्थिती राज्यासमोर आलेली आहे। आता तुम्हाला ही सगळी परिस्थिती मी समजावून सांगतो। 4 मार्च 2021 रोजी विकास किसनराव गवळी या केसमध्ये जो निकाल आला होता त्या निकालानुसार ओबीसीला आरक्षण देता येते, परंतु देण्यापूर्वी ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे। ती ट्रिपल टेस्ट म्हणजे काय? त्या ट्रिपल टेस्टमधली पहिली टेस्ट म्हणजे डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करणं, जे की महाराष्ट्रानं बाठिया कमिशन अपॉइंट केलं होतं। त्याच्यानंतर त्या बाठिया कमिशनच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करणं, जो त्या इम्पेरिकल डेटासुद्धा त्यांनी जमा केला आणि SC ST OBC मिळून आरक्षण 50%च्या वर जाणार नाही हे के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये 2010ला जे सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी आपल्या केसच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसच्या घटनापीठाने केली होती। परंतु आता 4 महिन्या अगोदर 4 महिन्यात निवडणुका घ्या असा जस्टिस सूर्यकांतच्या बेंचचा ज्या वेळेला निकाल झाला तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की प्रायर टू 2022 एक्झिस्टिंग लॉ जो काही असेल त्याच्यानुसार तुम्ही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, परंतु ओबीसीला आरक्षण देण्यापूर्वी ट्रिपल टेस्ट जर पूर्ण नसेल किंवा बाठिया कमिशनचा रिपोर्ट जर नसेल तर तुम्ही ओबीसीला आरक्षणच देऊ शकत नाही। हा सगळ्यात त्याच्यातला महत्त्वाचा गाभा आहे आणि अशा परिस्थितीत माझा ओबीसी आरक्षणाला काही विरोध नाही। मी ओबीसीचं आहे स्वतः। 27% आरक्षण द्यायला लागले चांगली गोष्ट आहे, परंतु राज्य निवडणूक आयोगानं हा जो 4 मार्चला निवडणुकीचा आदेश काढला ह्या आदेशामध्ये त्यांनी एक अतिशय मेख मारलेली आहे। तर ती कोणती? हा जर तुम्ही पॅरा वाचला तर त्या पॅरामध्ये असं म्हटलेलं आहे की जी अनुमती याचिका क्रमांक जी चालू सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे ती याचिका मध्ये जो काही निकाल येईल तो या निवडणुकीला बंधनकारक राहील। निवडणुकीला बंधनकारक राहील म्हणजे निवडून आलेल्या लोकांच्या पदाला बंधनकारक राहील। या अगोदर 4 मार्च 2021ला आमच्या केसमध्ये जो निकाल लागला होता त्याच्या अगोदर राज्य निवडणूक आयोगानं 2019ला जी स्थानिक स्वराज्य संस्थांची 5 जिल्हा परिषदा आणि 36 पंचायत समित्यांची जी निवडणूक घेतली होती त्याच्यामध्ये 289 लोकांची पदं गेली होती आणि त्यावेळेस अशाच पद्धतीचा पॅरेग्राफ त्या आदेशामध्ये होता आणि आज तीच परिस्थिती तयार झालेली आहे की ह्या याचिकेमध्ये तुम्ही ओबीसीला आरक्षण कधी देऊ शकता? बाठिया कमिशनचा रिपोर्ट जर ॲक्सेप्ट केलेला आहे त्याच्यानुसारच देऊ शकता। त्याच्या अगोदरच्या स्थितीनुसार जर तुम्हाला त्या कायद्यानुसार जर निवडणुका घ्यायच्या तर त्या पिरियडमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो हा विषय कदाचित कोणालाच माहिती नाही की आरक्षणच नव्हतं। ओपन कॅटेगरीमधून निवडणुका झाल्या होत्या कारण ट्रिपल टेस्ट पूर्ण नव्हती। ह्या ओपन निवडणुका कधी झाल्या होत्या? 2021ला ज्या पोटनिवडणुका झाल्या होत्या की ज्या 289 लोकांची पदं गेली होती त्या पोटनिवडणुका आणि 95 नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या की ओपन कॅटेगरीमधून झाल्या होत्या। ओबीसीचा रेफरन्स नव्हता, ओबीसीचं आरक्षणच नव्हतं कारण ट्रिपल टेस्ट पूर्ण नव्हती। मग सरकारनं हे ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि तो अहवाल 7/7/2022ला सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला। बाठिया कमिशनच्या रिपोर्टनुसार निवडणुका घ्याच असंही माझं काही म्हणणं नाही, माझा आग्रह नाही त्याच्यासाठी, परंतु त्याच्या अगोदरच्या परिस्थितीनुसार निवडणुका घ्या हा जो आदेश केलेला आहे तर त्या अगोदरच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण नसल्यामुळं उद्या चालून हे लोक जे निवडून येतील या आदेशानुसार, कारण कोर्टानं म्हटलं नाही 27% द्या का 22% द्या का 20% द्या किंवा देऊच नका, कोर्टाने एवढंच म्हणलं की एक्झिस्टिंग लॉनुसार तुम्ही निवडणुका घ्या। म्हणजे उद्या चालून काय होणार आहे की हे निवडून आलेले लोक राहतात, एक माणूस कोणीतरी उभा राहतो त्याच्या विरोधात 4 लोक पडलेले असतात, ते 4 लोक कलेक्शन करतात, कोर्टात केस टाकून देतात। एखाद्या माणसाचं पद गेलं तर उद्या 4,500 लोकांची पदं जाऊ शकतात आणि उद्या किती मोठा प्रॉब्लेम या ओबीसीच्या माझ्या सगळ्या उमेदवारांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागेल। ह्याच्या अगोदर 289 लोकांची जी पदं गेली त्याच्यामध्ये 21 साली गेली तर त्यामध्ये अशी
असे काही उदाहरणं आहेत की देशोधडीला लागलेत ते लोक, त्यांचे परिवार उघड्यावर आलेत. अशी परिस्थिती सुद्धा याच्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी ही याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या समोर हा विषय आणला. माझा या गोष्टीला अजिबात विरोध नाही, हे द्यावं. परंतु राज्य निवडणूक आयोगाने ही जी अट टाकली की बंधनकारक राहील, उद्या जर याचा निकाल ओबीसीचं आरक्षण फेटाळलं किंवा काही उलट सुलट त्याच्यामध्ये ऑर्डर आली तर या सगळ्या लोकांची पदं जातील, तर ती जाऊ नये. ती पदं त्यांची 5 वर्ष टिकली पाहिजे, हा माझा मेन उद्देश या याचिका दाखल करण्यामागचा आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जी ही राज्य निवडणूक आयोगाने अट टाकलेली आहे ती अट आता डिलीट करण्यात यावी अशी तुमची मागणी आहे का? म्हणजे 100% हे डिलीट केलं पाहिजे आणि निवडून आलेल्या लोकांना 5 वर्ष अभय दिलं पाहिजे, त्यांची 5 वर्ष पदं टिकली पाहिजेत. हा सगळ्यात मोठा माझ्या याचिकेमधला मूळ मुद्दा आहे. विकासजी, पण प्रश्न असा निर्माण होतो की खूप वर्षांच्या नंतर खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच होतात, कारण तुम्ही जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचचा उल्लेख केला, त्यांच्याच बेंचनं निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मला आठवतंय 6 मे रोजी कोर्टानं निर्णय दिलेला होता की निवडणुका 4 महिन्याच्या आत पूर्ण करा. तेव्हा निर्णय दिलेला असताना तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आज म्हणजे मागच्या 4 दिवसांपूर्वी का आलात? नाही, त्याचं कारण असं आहे की ही 4/11/2015 आदेश आला. 25ला 4/11/25. मग आज 4/11/25च्या नंतर हा जो विषय राज्य निवडणूक आयोगानं मेन्शन केला त्यांच्या आदेशामध्ये आणि सगळ्यांना बांधून ठेवलं, म्हणजे या सगळ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार या एका पॅरेग्राफनं टाकलेली आहे. ही ज्या वेळेला मला लक्षात आली त्यावेळेला मी सर्वोच्च आपलं राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो, त्यांच्या लक्षात आणून दिलं की हे असं काय चालू आहे तुमचं. राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं काय होतं त्यावेळी? की आम्ही जे काही केलं ते ॲज पर सुप्रीम कोर्ट डायरेक्शननुसार केलं आणि जी आमची कारवाई आहे लॉ अँड ज्युडिशरीकडनं आम्ही फाईल क्लिअर करून घेतली, त्यांच्या मतानुसारच आम्ही हे सगळं केलेलं आहे. आम्ही ह्याच्यामध्ये जे काही करतोय ते योग्य करतोय. आणि म्हटलं कसं करणार तुम्ही, तर आय कांट डिस्क्लोज विथ यू, मी तुमच्या समोर हा विषय डिस्क्लोज करू शकत नाही, निवडणुकीचा विषय आहे, याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी गुप्तता पाळावी लागते, म्हणून मी तुम्हाला हा विषय सांगू शकत नाही. असं राज्य निवडणूक आयोग तुम्हाला म्हणालं, तिथं समाधान झालं नाही म्हणून तुम्ही सुप्रीममध्ये, म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये आलो. आणि तुम्हालाच मी प्रश्न करतो की याचा अर्थ काय आहे? ही निवडणूक म्हणजे ही निवडणूक जो काही निकाल येईल त्या निकालाला बंधनकारक आहे, म्हणजे निवडणुकीमध्ये जे लोक निवडून येतील त्यांच्या पदाला बंधनकारक आहे ना. आणि उद्या चालून या लोकांची जर पदं गेले तर त्याचं खापर एनकेन प्रकारे विकास गवळीवरच फुटेल. लोक म्हणतील की विकास गवळीच त्यावेळेला कोर्टात गेला होता, त्याचीच केस होती. हे असं होऊ नये त्याच्यासाठी मी हा सगळा विषय करतोय. एक माणूस जिवंत मारणं आणि एखाद्या निवडून आलेल्या सदस्याचं पद घालवणं सारखं पाप आहे. इतकं 4,500 लोकांचं पाप मी माझ्या माथी घेऊ इच्छित नाही, म्हणून मी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. शेवटचा प्रश्न विचारतो, बांठे आयोगाचा अहवाल बाजूला ठेवून कोर्टानं निर्णय दिलेला होता, म्हणजे निवडणुका घेण्याचा, असं तुमचं आत्ताचं म्हणणं आहे. ज्या कोर्टानं हा निर्णय दिलेला होता ते होते न्यायमूर्ती सूर्यकांत. त्यांच्याच पीठासमोर आज तुमची याचिका दाखल झालेली आहे. अपेक्षा काय आहे आज नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने दिलासा मिळू शकतो? कारण बांठे आयोग त्यांनी बाजूला ठेवला होता, तुम्ही तो उल्लेख आजच्या सुनावणीवेळी करणार आहात किंवा युक्तिवाद तुमचं त्या पद्धतीने असणार आहे का? त्याचं कारण असं आहे की यांनी 6 मेला ज्या वेळेला हा आदेश केला होता निवडणुका घेण्याचा, तर त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या या राज्य निवडणूक आयोगाच्या आणि ग्रामविकास विभाग आणि नगरविकास विभाग यांच्या अधिकाऱ्यांचं जबाबदारी होती. त्यांनी त्या जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंचसमोर हा विषय मांडायला पाहिजे होता की ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याशिवाय आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकत नाही. आणि तुम्ही जर म्हणता ट्रिपल टेस्ट केलेला अहवाल बाजूला ठेवा तर आपण ओबीसी आरक्षण कसं देऊ? कारण के कृष्णमूर्तीचं 2010चं 5 जजेसचं डिसिजन आणि विकास किसनराव गवळीचं 3 जजेसचं दोन्ही घटनापीठाचे निकाल आहेत आणि ते आज अस्तित्वात आहेत. आणि घटनापीठाचा निकाल म्हणजे एक प्रकारचा कायदा असतो आणि तो कायदा अस्तित्वात असताना त्या कायद्याला बाजूला ठेवून हे अधिकारी कसे काय वागतात, यांनी वास्तविक पाहता त्यावेळेस लक्षात आणून दिलं असतं तर आज ही मलक याचिका दाखल करायचं काम पडलं नसतं. म्हणजे थोडक्यात जर कोर्टानं एक तर पहिली गोष्ट राज्य निवडणूक आयोगानं हा पॅराग्राफ काढून टाकण्यात यावा, अन्यथा जोपर्यंत हे काढून टाकत नाहीत तोपर्यंत निवडणुकीला स्थगिती द्यावी किंवा तोपर्यंत निवडणूक होऊ नये, असं तुमचं म्हणणं आहे. असंच म्हणायचं, याचा अर्थ असाच काढायचा? याच्यामध्ये सुधारणा करावी आणि 5 वर्ष निवडून आलेल्या लोकांना अभय द्यावं, एवढाच माझा या पाठकाची सुधारणा करावी. जर राज्य निवडणूक आयोग सुधारणा करायला वेळ घेत असेल किंवा सुधारणा करत नसेल तातडीनं तर निवडणुकी स्थगितीच द्यावी असंच म्हणणं ना तुमचं? 100%. मला एक सांगा,
निवडणूक कशासाठी आहे? लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी लोकांचे कामं करण्यासाठी निवडून आले पाहिजेत आणि हे लोकप्रतिनिधीच जर उद्या निवडून आलेले घरी जात असतील किंवा त्यांची पदं रिक्त होत असतील आणि पुन्हा निवडणुकांना त्यांना सामोरं जावं लागत असेल, त्याच्यापेक्षा आज 4 दिवस लेट झालं तर चालेल, परंतु लेट पण थेट आणि व्यवस्थित झालं पाहिजे, एवढीच माझी याच्या माध्यमातून आहे. आज कोर्टाकडनं तुम्हाला न्याय मिळेल? त्या 14 तारखेला ज्या वेळेला आमच्या ॲडव्होकेट विकास सिंग आणि ॲडव्होकेट अमोल करांडे यांनी बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली, त्यामध्ये वरुण सिंग सुद्धा होते, तर त्या सगळ्या परिस्थितीचा सर्वोच्च न्यायालयानं विचार केला. दोन्ही जजेसमध्ये चर्चा झाली आणि त्यांना जर तो विषय पटला नसता तर त्यांनी इलेक्शन सुरू झालेलं आहे, आता आम्ही काही करू शकत नाही, त्यांनी मॅटर फेकून दिलं असतं किंवा डिसमिस केलं असतं. परंतु त्यांना हा मुद्दा पटला म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला, राज्य निवडणूक आयोगाला नोटिसेस बजावलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सांगितलेलं आहे. त्या नोटिसेससुद्धा आम्ही सर्व केलेल्या आहेत त्यांना. त्यांचे आज जे काही म्हणणं येईल त्याच्यानुसार आज निश्चितपणानं ओबीसीला दिलासा मिळेल असं मला खात्री सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे याचिकाकर्ते विकास गवळी होते. त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की सुप्रीम कोर्ट आमचं म्हणणं ऐकून घेईन आणि म्हणणं ऐकून घेतल्याच्यानंतर ओबीसीला न्याय देईल, अशा पद्धतीचं देखील एक वक्तव्य, अशा पद्धतीचा देखील विश्वास विकास गवळी यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार यांच्यासह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.